मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे दी कुंकू करंडा सेट. बस ती डिलिव्हरी दिवे आता जेवढे दाखवणार ना पूर्णपणे दगडा. याची किंमत 2000 ला आणि फ्रेम आहे त्याच्यात आम्ही ते 4 जाती ठेवलेले आहेत. फक्त 1 महिना झालेला आहे. दगडामध्ये कपडे धुण्याचा दगड 3 फूट. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज ही साई स्टोन आर्टिकल्स जे पुण्यामध्ये आहे कात्रजमध्ये तर इथं आलेली आहे. आणि यांच्याकडे ना खूप छान कलेक्शन आहे. दगडी वस्तूंचा खजिनाच आहे यांच्याकडे. आणि पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर पोर्टरची सुद्धा सोय आहे. आणि ऑल ओव्हर इंडिया हे म्हणजे दगडी वस्तू यांचा सेल करण्याचा बिझनेस आहे. आणि खूप छान कलेक्शन आहे. वस्तूंची डिझाईन म्हणाल ना तर एकच नंबर आहे. अप्रतिम वस्तू आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं नाव दिगंबर गायकवाड, साई स्टोन आर्टिकल कात्रज पुणेतून. आमच्याकडे काळ्या पाषाणमध्ये आणि कुरुंदाच्या दगडामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत. त्या आपण या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 पाहणार आहोत. समोर ज्या वस्तू मांडलेल्या आहेत हे बघू शकता. वेगवेगळे सेट मांडलेले आहेत. ह्या प्रत्येक सेटची मी तुम्हाला व्यवस्थित डिलिव्हरी खर्चासहित किंमत सांगणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हेही सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण ही वस्तू समोरची बघू शकता. हे टोटल तुम्हाला 9 वस्तू दिसत असतील, बघू शकता. हा आहे भातुकलीचा सेट. लहान मुलांना खेळण्यासाठी वापरतात, गौरी गणपतीला वापरतात, डेकोरेशनसाठी, लग्नाची हळद दळण्यासाठी वापरतात आणि घरामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून सुद्धा याचा वापर करतात. तर आपण एक एक वस्तू बघूयात. मार्केटमध्ये 5 वस्तू विकल्या जातात नॉर्मली, पण आम्ही ह्या 9 वस्तू विकतो. तर एक एक वस्तू बघू शकता. इथं दाखवा क्लोजअप मध्ये. हे आहे पोळपाट लाटणं, बघू शकता. 4 इंचची साईज असते बरं का. आता हातात घेऊन मी तुम्हाला दाखवतो तर कळतच आहे. हे आहे चौरंग, बघू शकता. खूप छान अशी सुंदर डिझाइन केलेली आहे प्रत्येक वस्तूवरती. ही आहे श्रीची पाटी म्हणून आहे. ठीक आहे, यस. याच बघू शकता. हे आहे पाटा वरवंटा. हा, हे आहे जात. पर्टिक्युलरली व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे. जसं रिअल जाता असं त्या पद्धतीने हे डिझाईन केलेलं आहे. ही चूल आहे. त्याचबरोबर बघू शकता खूप छान असं क्यूट असं तुळशी वृंदावन आहे, बघू शकता. त्याचबरोबर हा दिवा आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू ह्या डेमो नाहीत, पण हा दिवा तुम्ही लावू शकता, देवघरामध्ये लावू शकता. मस्त हिला सुद्धा डिझाईन आहे. त्याचबरोबर ही शेवटची वस्तू आहे खलबत्ता. अगदी जशा ओरिजिनल असतात तशाच हुबेहूब ही प्रतिकृती आम्ही केलेली. याला भातुकलीचा सेट म्हणतात. तर थोडस या बाजूला आलात तर बरेच लोकांची डिमांड असते की आम्हाला कुरुंदाचा किंवा लाल दगडाचा सुद्धा हा सेट हवाय. तर हा लाल दगडामध्ये सेट आहे. याच्यामध्ये कलर व्हेरी येतो. जसा काळ्या पाषाणमध्ये एक सारखा येतो तसा याचा येत नाही. थोडासा व्हेरी येतो, जसा पांढरा येतो, थोडासा लाल येतो, थोडा पिवसळ येतो. तर यामध्ये सुद्धा बघू शकता खूप छान छान असे डिझाईन केलेले वस्तू आहेत. यामध्ये सुद्धा 9 वस्तू आहेत. काळ्यामध्ये आहेत तसं याच्यामध्ये पोळपाट लाटणं आहे, चौरंग आहे, श्रीची पाटी आहे, पाटा वरवंटा आहे, जाता आहे, चूल आहे, तुळशी आहे, दिवा आहे आणि खलबत्ता आहे. तर याच्या किमतीबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर ना, हे जे काळा सेट आहे, हा काळा सेटची जी किंमत आहे डिलिव्हरी खर्चासहित 2000 रुपये डिलिव्हरी खर्चासोबत याची किंमत आहे. आणि लाल सेटची जी किंमत आहे 2200 रुपये कोरिअर खर्चासहित. जर तुम्ही आमचा जो पत्ता स्क्रीनवरती जो दिसतोय त्या पत्त्यावर तुम्ही जर येऊन घेऊन जाणार असेल तर कुरिअरचे पैसे हे मायनस केले जातील. डिलिव्हरीच्या बाबतीत म्हणायला झालं तर डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया पोस्टाने कोरिअरने हे तुम्हाला उपलब्ध आहे. पुण्यामध्ये तुम्ही जर असाल तर ह्या वस्तूंची जी किंमत आहे प्लस तुम्हाला पोर्टरचे चार्जेस वगैरे आहे ते आपण पोर्टरने पाठवू शकतो. अगदी पुण्यामध्ये जर असाल, पिंपरी चिंचवडमध्ये असाल, तासात 2 तासामध्ये ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते. बरोबर. पोर्टरचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. या 5 वस्तू ज्या पर्टिक्युलरली मांडलेल्या आहेत ह्याला आम्ही देवघर सेट म्हणतो. देवघर सेट. याच्यामध्ये 5 वस्तू कोणकोणत्या येतात. ही आहे गंधगोळी. याचे गंध उघडायचं हे गंधगोळी आहे. भारतात कुठेच नाही असं आम्ही हे दगडाचं अगरबत्ती स्टँड तयार केलेलं आहे. हे बघू शकता किती क्यूटचं आहे. आणि हा खड्डा सुद्धा खोल आहे. नॉर्मली स्टीलचं स्टँड असतं, दुबत्ती लावली की ते पलटी खातं, पण हे वजनदार आहे. 250 ग्रॅम आहे, पलटी खात नाही. भरपूर याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती लावू शकता. हा दिवा सुद्धा आहे, हा वापरता येण्याजोग्य आहे. आणि हा जो आहे 1 अँड ओनली भारतात फक्त आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो, हळदी कुंकू करंडा सेट. हा सुद्धा दगडाचा आहे. हो, तुम्हाला मी हातात घेऊन दाखवतो म्हणजे साधारणतः साईज वगैरे तुमच्या लक्षात येईल. हा, आणि प्रॉपर झाकण आहे. हे जे हळदी कुंकू करंडा सेट आहे हे घरोघरी तर वापरलं जातं, पण आता
सणवार जवळ येत आहेत, हम्म. दिवाळी येते, भाऊबीज आहे, हे गिफ्ट साठी खूप वापरलं जातं. अच्छा अच्छा. हा भरपूर हे गिफ्टिंग साठी जातं. हम्म. हा पूर्ण सेट जातो तर त्यातल्या त्यात हळदी कुंकूचा सेट हा मॅक्झिमम गिफ्टिंग साठी जातो. त्याचबरोबर या सर्व वस्तू गिफ्टिंग साठी सुद्धा जातात. आणि जसं मी Okay. तुम्हाला सांगितलं, डेली यूज असेल, नवरात्री असेल, गणपती असेल, बांगड्या भरायचा कार्यक्रम असेल, हळद भरायचा कार्यक्रम असेल, तर डेकोरेशन हे ठेवू शकतो. जात. ओके ओके. बोला, आणखी खूप काय छान विचारू आहे. शकता का तुम्ही? सांगा. तर अट्रॅक्टिव्ह पीस बघा याच्यातला हा मला वाटत आहे हळदी हो. कुंकवाचा करंडा. हो तर खूप सुंदर आहे बघा. तर अटॅच आहे का हे? नाही, हे निघतात, हे डब्या निघतात. तर हे डब्या वेगळ्या होत आहेत. हो, टोपणं वेगळे, त्याचा बेस वेगळा खूप आहे. सुंदर असं देवघराला खूप असं म्हणजे पारंपरिक लुक देऊ शकता तुम्ही. हो, हो, खूप सुंदर हो. आहे बघा हे. आणि पूर्ण हे दगडाचं काम केलेलं आहे, कोरीव काम आहे. अशा डिझाईन्स आणि अशा वस्तू तेही ऑनलाईन फक्त साई स्टोन आर्टिकल कात्रज पुणे हेच प्रोव्हाइड करतात. Okay. तर आता पाहणार आहोत आपण दिव्यांच्या व्हरायटी. तुम्ही तर क्लोजअप बघू शकता. हे दिवे ठेवलेले आहेत, इथून चालू करू शकतो आपण. हे आहे दिव्यांची जोडी. ही आहे 3.5 इंच पंती जोडी म्हणतो याला. 3.5 इंचची साईज आहे. अच्छा. हे दरवाजाच्या बाहेर लावायला, तुळशीला लावायला, रांगोळीवरती लावायला ही जोडीच्या माध्यमातून विकतो. ठीक आहे. ही 3.5 इंच दिव्याची जी आहे जोडी ही 600 रुपयाला विथ कुरिअर पोहोच आहे. तुम्ही बघू शकता, याच्यावर सुद्धा खूप छानशी डिझाईन केलेली आहे. design दिवे आता आहे जेवढे दाखवणार ना तेवढे सगळे कलर केलेले आहेत. अच्छा. ठीक आहे, काळा कलर दिलेला आहे. त्याचबरोबर हा बघू शकता, हा 4.5 इंची खोलगट दिवा आहे. याला सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे. हा डेली वापरण्यासाठी आहे. याच्यात तेल जास्त बसतं. साधारणतः 3 ते 4 तास हा दिवा चालतो. 4 ते 5 चमचे ह्याच्यामध्ये तेल बसतं. तर याची किंमत आहे 500 रुपये विथ कुरिअर, 500 डेली यूज साठी. अच्छा. हा, एकाची 500 रुपये. एकाची 500 रुपये. अच्छा. हे जोडीचे 600 रुपये होते. ओके. हे एकाचे 500 रुपये आहेत. साईज मोठी आहे, Size खोलगट मोठी आहे. आणि कलर केलेला हा, आहे. हो, दोन्ही Design पण वगैरे कलर छान केले. आहे. येस. हा सुद्धा आहे, हा गट्टू दिवा म्हणतात. अच्छा. थोडासा तुम्हाला महादेव पिंडी सारखा दिसतो. हो. तर हा सुद्धा दिवा जो आहे डिझाईन बघू शकता, कलर केलेला आहे, त्यामुळे पूर्ण ब्लॅक झालेला आहे. कारण जेवढे दिवे आहेत ते वापर असेल त्याच्यामध्ये तेल घालून आपण वापरत असतो. त्याच्यामुळे तेल पाजरू नये म्हणून आम्ही ह्याला पर्टिक्युलर एक विशिष्ट प्रकारचं ऑइल पेंट लावलेलं आहे, जेणेकरून हा दिवा पाजरणार नाही. ओके. तर त्याचबरोबर ह्याची किंमत सांगतो, हा सुद्धा 500 रुपयाला एक दिवा कुरिअर खर्चासोबत आहे. अच्छा. हे तुम्ही बघू शकता, खूप युनिक दिवा आहे. बघू शकता 4 वातीचा, 1 2 3 4 भरपूर असं तेल बसतं. इथून वात घालायची सिस्टीम आहे. हा 4 वातींचा जो दिवा आहे हा 1000 रुपयाला कुरिअर खर्चा सोबत आहे. अच्छा. घरपोच आहे. तुम्ही ऑल इंडियात कुठेही असा, वाडीवरती असा, वस्तीवरती असा, तुम्ही शहरात असा किंवा खेडेगावात असा, ह्या आमच्या जेवढ्या वस्तू दाखवतोय आम्ही हे घर बसल्या पोच करतो आम्ही. अच्छा. शहरात असाल तर पोस्टानी, कुरिअरनी, आणि खेडेगावात असाल तर सुद्धा पोस्टानी हे पार्सली पोच होऊ शकतं. अच्छा. त्याचबरोबर हे बघू शकता, हा आहे नवरात्री दिवा. पूर्णपणे दगडाच्या वस्तू आहे, तुम्हाला वाजून दाखवते. हा सुद्धा कलर केलेला आहे. किती खोलगट आहे बघा, 250 ml पर्यंत तेल बसतं. याच्यावर सुद्धा डिझाईन बघू शकता. आणि हा दिवा तुम्हाला एकदा लावल्यानंतर हा 3 ते 4 दिवस तेवत राहतो. आणि खूप याची डिमांड असते नवरात्रीमध्ये. घट बसतात ना, नवरात्र 9 दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो. त्यासाठी हा दिवा आहे. खूप एकदम युनिक आहे. याची किंमत जी आहे ही 1000 रुपये आहे विथ कुरिअर. जर आमच्या ऑफिसला भेट दिला, शॉपला, तर डेफिनेटली कुरिअर चार्जेस जे आहे ते 100 रुपये वजा होतील. अच्छा. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये ज्या छोट्या वस्तूमध्ये 100 रुपये कुरिअर चार्ज लागतात, ते इथं आल्यानंतर वजा होतील. अच्छा. त्याचबरोबर हा मोठा दिवा आहे. हा दिवामध्ये अर्धा लिटर तेल बसतं. आणि साईज बघू शकता किती लांब आहे. ओके. आणि हा जो पर्टिक्युलर दिवा आहे, मी हात धरून का दाखवतोय तर तुम्हाला लक्षात यावं, आणि तेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची आहे तेव्हा याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही मला पाठवू शकता इतर माहितीसाठी. हा दिवा देवळात दान करण्यासाठी असतो, किंवा मोठमोठे नवरात्रीचे घरांमध्ये किंवा देवळामध्ये दिवे लावले जातात, तर त्यासाठी ते दान करतात. किंवा एखादं मंदिर असेल आपलं घरचं, मंडळाचं वगैरे, तर तिथं हा दिवा लावला. हा दिवा नॉन स्टॉप 9 दिवस चालतो. ओके. हो. अर्धा लिटर तेल बसतं. आणि याची किंमत आहे 2000 रुपये कुरिअर खर्चासहित. त्याच्यामध्ये 200 रुपये कुरिअर खर्च हा समाविष्ट आहे. माझ्याकडे घेऊन गेलं तर हा दिवा 1800 रुपये बसेल. त्याचबरोबर हा भारतात ओन अँड ओनली साई स्टोन आर्टिकल असा आहे की त्यांनी दीपमाळ ही मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे. म्हणू शकाल की एवढीशी दीपमाळ 7 दिव्यांची एवढ्या छोट्या साईजमध्ये बनत नसते. याची उंची जी आहे टोटल टॉप टू बॉटम 1.5 फूट आहे इथंपर्यंत. आणि 7 दिवे तुम्ही बाजूला बघू शकता, 1 2 3 4 5 आणि इथे 6.
हा 7वा दिवा आहे. अच्छा. ही 7 दिव्यांची जी दीपमाळ आहे ही बेस आहे याचा, हा त्याचा पिलर आहे आणि हे 7 दिवे आहेत. हे 7 दिव्यांची दीपमाळ ऑल भारतामध्ये कोणी बनवत नाही, फक्त आम्ही ही मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि खूप डिमांड आहे याला. नवरात्रीमध्ये असू दे, गणपतीमध्ये असतो, मोठमोठ्या फंक्शनला असू दे, 2 दीपमाळ एक सोबत ऑर्डर केल्या जातात. कुणाला एक हवी असेल एक सुद्धा मिळेल. तर या दीपमाळ्याची किंमत जी आहे कुरिअर खर्चासहित, ह्याला ऑब्विसली ह्याला कुरिअर चार्जेस जास्त लागतात. तर ह्या दीपमाळची जी किंमत आहे ही आहे 4000 रुपयाची किंमत आहे आणि कुरिअर खर्च जो आहे तुम्हाला 1000 रुपये वेगळा द्यावा लागणार आहे. अच्छा. हा, कारण ज्या मोठ्या वस्तू आहे त्याची मी कुरिअर खर्च हा वेगळा सांगणार आहे आणि जी किंमत आहे बेसिक किंमत ती सांगणार आहे. तर ही किंमत जी आहे 5000 रुपये विथ कुरिअर. 1.5 फूट उंचीची 7 दिव्यांची दीपमाळ. तुम्ही जर माझ्याकडे येऊन गेलात तर 4000 रुपये याची कॉस्टिंग तुम्हाला लागेल. डिस्काउंट बरेच लोक विचारतात ताई, पण माझ्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये मी डिस्काउंट देत नाही, भली किमती जास्त असतील, पण ज्या वस्तू माझ्याकडे आहे, ज्या डिझाईन मध्ये आहे, त्यांच्या प्युअर दगडामध्ये आहेत आणि ह्याची जी गॅरंटी वॉरंटी जी आहे दगड टिकण्याची म्हणा किंवा ह्या सगळ्या वस्तूची, की आम्ही रिअल दगडच वापरलेला आहे. ठीक आहे. तर डिझाईन वगैरे पण खूप सुंदर आहे आणि युनिक आहेत सगळ्या वस्तू ना, खूपच युनिक आहे. देऊन आम्ही हे केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आणि रेटमध्ये सुद्धा नाहीये. ओके. त्याच्यामुळे कदाचित किमती तुम्हाला जास्त वाटू शकतील, कारण बऱ्याच वस्तूंची किंमत ही डिलिव्हरी खर्चासोबत आहे. ओके. बऱ्यापैकी माझा सांगण्याचा प्रयत्न राहील की याची मूळ किंमत किती, कुरिअर किंमत किती, तुम्हाला आल्यानंतर किती याचे पैसे मायनस होतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. अच्छा. ते असेंबल होतं का दादा? हो हो, हे बघू शकता. हा एक राहिला प्रश्न, इकडे बघा. हे दिवे असे सगळे बाजूला निघतात. अच्छा. हो, हे परत तुम्ही असं घालू शकता, काढून धुवू शकता. हो, अशी सिस्टम दिलेली आहे. आणि हे पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा, हा वरचा दिवा सुद्धा निघतो, बघू शकता. अच्छा. विविध प्रकारचे खलबत्ते आपल्याकडे आहेत. तर आपण स्टार्ट करू शकतो या छोट्या खलबत्त्यापासून. डेली वापरासाठी जो खलबत्ता वापरतात ना, तर हा वापरतात. प्युअर दगड आहे. आलं लसूण ठेचण्यासाठी बऱ्यापैकी खोलगट आहे. आलं लसूण ठेचण्यासाठी, चहाचा मसाला करण्यासाठी वगैरे हा खलबत्ता वापरतात. हा चटण्यासाठी चालणार नाही. बत्ता किती छान दिलेले बघा, दगड एकदम परफेक्ट आहे. वापरायला काढल्यानंतर हे पूर्ण अगदी कलर लावल्यासारखं ऑटोमॅटिकली काळे पडतात. तेलाचा संपर्क आला हे पूर्णपणे काळे पडतात. अच्छा. हा, तर हा छोटासा खलबत्ता जो आहे हा 4 इंची खलबत्ता मी म्हणतो, हातात घेऊन दाखवतोय बघा. हा खलबत्ता जो आहे हा 700 रुपयाला कुरिअर खर्चासोबत आहे. अच्छा. हो, 500 रुपयाची किंमत आहे आणि साईज ह्या सगळ्या मोठ्या असल्यामुळे बऱ्यापैकी याचे 200 रुपये पॅकिंग आणि कुरिअरचा खर्च आहे. माझ्याकडून घेऊन गेला तर 500 रुपये कुरिअर खर्चासोबत तुम्हाला हा खलबत्ता 700 रुपयाला पडेल. अच्छा. हो, त्याचबरोबर हा 6 इंची खलबत्ता आपण म्हणतो. चटणी कुटण्यासाठी किंवा रेग्युलर वापरासाठी याचा वापर केला जातो. याची किंमत आहे 1200 रुपये विथ कुरिअर. अच्छा. हो, कुरिअरचे 200 रुपये आणि 1000 रुपये खलबत्त्याचे. अच्छा. तर हा होडी शेपचा खलबत्ता तुम्ही बघू शकता. काही जण टोपी आकाराचा म्हणतात, काही जण होडी शेपचा म्हणतात. खास कर ह्या चटण्यांसाठी खलबत्ते वापरले जातात, असे मोठे खलबत्ते. डिझाईन बघू शकता, पानांची वगैरे छानशी दिलेली आहे. बत्ता बघू शकता किती छान आहे. तर हा जो खलबत्ता आहे हा खलबत्ता आहे 1500 रुपये विथ कुरिअर. अच्छा. हो, याची 1300 रुपये किंमत आहे आणि 200 रुपये कुरिअर. अच्छा. ह्या खलबत्त्याची किंमत. हे बाजूचे 2 खलबत्ते हे सेमच आहेत, फक्त डिझाईन मध्ये फरक आहे. तुम्ही बाजूला बघू शकता. अगदी याला छन्नी हातोड्याने फोडून हा खलबत्ता दाखवा. छन्नी हातोड्याने फोडून याला एकदम रिअल लुक दिलेला आहे. हे बघू शकता, वरून सेम आहे. हा, त्याचबरोबर ही थोडीशी डिझाईन वेगळी आहे. ही सुद्धा छन्नी हातोड्याने फोडलेली आहे. ह्याला थोडीशी आपण कॉलर दिलेली आहे. अच्छा. बघू शकता, इथं प्लेन केलेलं आहे. तर हे सगळे खलबत्ते आहेत, हे 3 प्रकारचे. याची किंमत सेम आहे. 1300 रुपयाची किंमत आहे, 200 रुपये कुरिअर. अच्छा. तर कुरिअर सोबत यांची तिघांची जी किंमत आहे ती सिंगल पीच आहे, 1500 रुपये कुरिअर खर्चासोबत. अच्छा. तुम्ही समोर बघू शकता, मी 4 प्रकारचे पाटे मांडलेले आहेत. तर आपण या बाजूने सुरुवात करूया. हा जो पाटा आहे, अशी जी साईज आहे हा 9 इंच आहे आणि अशी जी साईज आहे पूर्णपणे ही आहे 13 इंच. ओके. हा रेग्युलर आहे. हा किचन वरती तुम्ही ठेवून पण काम करू शकता, जसं आता आपण टेबलावरती ठेवलेलं आहे तसं. आणि तुम्ही खाली पण बसून काम करू शकता. याला बघू शकता ग्रिप दिलेले उचलण्यासाठी खाली. याला स्टँड म्हणतात, आम्ही ग्रिप म्हणतो. अच्छा. हा, तर ही उचलण्यासाठी पण व्यवस्थित आहे. 10 ते 11 किलोचा आहे.
किचन वरती पण तुम्ही, आता मी जसं करतोय बघा, ओके. असं किचन वरती पण तुम्ही वाटू शकता आणि जमिनीवर पण बसू शकता. तर याची जी किंमत आहे कुरिअर खर्चासोबत ही 2000 रुपये. हा आहे कुरुंदाचा पाटावरंटा. याची सुद्धा साईज जी आहे अशी 9 इंच आहे, अशी 13 इंच आहे. ओके. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि क्यूट असा आहे. ओके. खाली सुद्धा याला ग्रीप दिलेली आहे. हा राजस्थानचा कुरुंदाचा दगड म्हणतात. ओके. ठीक आहे. तर याची जी किंमत आहे 2200 रुपये कुरिअर खर्चा सहित. ओके. तुम्ही या बाजूला बघू शकता परत काळ्या पाषाणामध्ये हा जो आहे हा थोडासा हेवी आहे. याची जी कॉस्ट आहे ही आहे 3000 रुपये कुरिअर खर्चासोबत. आणि साईज तुम्हाला सांगतो असा हा 11 इंच आहे, 11 बाय 16 इंच आहे. अच्छा. हो, त्यामुळे याला 10 बाय 16 इंच म्हणतो. तर हे बघू शकता हा हेवी आहे मात्र. हा उचला सुद्धा जड जातं. हा फक्त खाली बसून काम करता येईल जमिनीवरती. अच्छा. हा, तर हा सुद्धा रनिंग पाटा आहे. हा जी किंमत आहे पहिल्यांदा किंमत सांगतो, हा 3500 रुपये आहे कुरिअर खर्चासोबत. अच्छा. याची साईज परत ही 10 बाय 16 इंच. ठीक आहे. तर याची सुद्धा, ह्याला सुद्धा ग्रीप दिलेली आहे, खाली बघू शकता. हा सुद्धा हेवी मध्ये येतो. हा तुम्ही खाली बसून याचं पाटावरच काम करू शकता. ओके. समोर बघू शकता जेवढे आमच्याकडे दिवळे आणि फ्रेम आहेत त्याच्यात पूर्णपणे समोर मांडून ठेवलेलं आहे. तर आपण दिवळीपासून स्टार्ट करू. घराला ट्रॅडिशनल लुक देण्यासाठी, घर अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला एक छोटस मंदिर तुम्हाला बनवायचं आहे, शिखर नसलेलं, बरोबर. तर हे दिवळी कम मंदिर म्हणू शकता. तुम्ही बघू शकता विठ्ठल लुक म्हणजे छोटी अशी मूर्ती ठेवलेली आहे. एकदा परत सांगतो, मूर्ती ही प्लास्टिकची आहे, हे विक्रीसाठी नाही. बरेच लोक म्हणतात की आम्हाला मूर्ती पाहिजे, तर ही मूर्ती प्लास्टिकची आहे. ही जस्ट आम्ही ठेवलेली आहे. हा दिवा ठेवायची तुम्हाला व्यवस्था केलेली आहे. तर ही दिवळी जी साईज आहे अशी 8 आहे आणि अशी उंची 12 आहे. याच्यामध्ये बघा ही प्युअर दगडाची आहे, ही कलर केलेली आहे आणि ही लाल दगडामध्ये आहे. या तिन्हीची जी साईज आहे 8 बाय 12 इंच आहे. या तिन्हीची जी किंमत आहे हे 3000 रुपये आहे. कुरिअर खर्चासोबत ही 3000 रुपयाला दिवळे आहेत. या बाजूला बघू शकता मोठी दिवळी आहे 12 इंच बाय 15 इंच, अशी 12 आहे आणि अशी 15 आहे. वजन जवळजवळ 10 ते 12 किलोचं वजन आहे. जवळजवळ 12 किलो कमीत कमी वजन आहे. याची किंमत जी आहे याची किंमत आहे 4500 रुपये कुरिअर खर्चासोबत. जर तुम्हाला दिवळी सारखी तुम्हाला लुक द्यायचा असेल पण दिवळी नाही लावायची तर ह्या फ्रेम्स आहेत, बघू शकता. ही विदाउट कलर आहे, ही कलर केलेली आहे. असं स्टँड येत असं जोडण्यासाठी त्याला. अगेन असं स्टँड तुम्ही दिवावर ठेवू शकता. ही भिंतीमध्ये चिटकवायची आहे. तर ही डिझाईन बघू शकता 8 बाय 12 आहे, ही 9 बाय 12 आहे, ही 8 बाय 12 आहे. या फ्रेमची किंमत जी आहे, या फ्रेमची किंमत आहे 1800 रुपये याची, या डिझाईनची पिलरवालीची. आणि याची जी किंमत आहे ही आहे 1500 रुपये कुरिअर खर्चासोबत. अच्छा. ही जी फ्रेम आहे. आणि जर इथं शॉप मध्ये येऊन घ्यायचं म्हटलं तर चार्जेस काय? कुरिअर खर्च कमी होती हे. अच्छा. हो, कमी होती. 15ची जशी ही समोर फ्रेम लावलेली आहे, ही कलर केलेली आहे, ही विदाउट कलर आहे. फक्त अशी जर फ्रेम समोरची हवी असेल तर ही फ्रेम तुम्ही बघू शकता, ही 2500 रुपयाला फ्रेम आहे. अच्छा. हा, ही कलर केली आहे, ही विदाउट कलर आहे. ही फ्रेम 2500 ला मिळेल आणि ही दिवळी 4500 ला मिळेल. अच्छा. तर अशा पद्धतीच्या दिवळ्या आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही इथे या बाजूला येऊ शकता. मी इथे 4 जाती ठेवलेली आहेत. तर 4 जातीपैकी जो रनिंग आयटम आहे तो इथं माझ्या समोर आहे, बघू शकता. आमच्या जातीला पर्टिक्युलरली पहिल्यांदा सांगतो अशा प्रकारचे पाय असतात. अच्छा. जमिनीवरती जातं नाही, एकदम रवायचं वगैरे पाय असतात, जेणेकरून असं पण ग्रेब बनवून उचलू शकतात. जेवढे जाती आहेत त्याला हे पाय आहेत. हे जातं बघू शकता पर्टिक्युलरली, हे जातं डाळी भरण्यासाठी वापरले जातात आणि खास करून लग्नामध्ये हळद दळण्यासाठी याचा वापर केला जातो. खूप डिमांड असं जातं आहे. याला खुंटी येत नाही, खालून पण खुट्टाच लागतो आणि इथं पण तुम्हाला खुंटीच घालावी लागते. तर हे जातं कुरिअर खर्चासोबत तुम्हाला 250 रुपयाला मिळत आहे. हे कुरुंदाचं, सॉरी, हे जे आहे हे काळ्या दगडाचं आहे. त्याचबरोबर कुरुंदाचं बघू शकता, सेम साईज सेम डिझाईन, याला सुद्धा पाय आहेत. हे सुद्धा जे जातं आहे हे कुरिअर खर्चासोबत आहे, याची 3000 किंमत आहे. अच्छा. लाल दगडाच्या किमती थोड्या काळ्या दगडापेक्षा जास्त आहेत. हे सुद्धा हळद दळण्यासाठी आणि डाळी भरण्यासाठीचा वापर होतो. या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ होत नाही. परत किंमत सांगतो, काळ्या पाषाणमधलं जातं 2500 रुपये कुरिअर खर्चासोबत. कुरुंदाचं लाल आहे हे 3000 रुपये कुरिअर खर्चासोबत. जर तुम्हाला ज्वारी, बाजरी आणि तांदळाचे पीठ करायचं असेल तर ही दोन्ही जाती जी आहेत हे 14 इंचाची जाती आहेत आणि याच्यामध्ये ज्वारी, बाजरी
आणि तांदळाचं पीठ होतं. फक्त गव्हाचं पीठ होत नाही. गव्हाच्या पिठासाठी मोठी जाती लागतात ओके आणि हेवी जाती लागतात. ती 15-16 इंच अशी जाती लागतात. ती जाती आम्ही डेफिनेटली ऑर्डर बेसवरती आम्ही बनवून देत असतो. ओके तर याचं किंमत बघूया आपण. हे सुद्धा सेम डिझाईन आहे, काही अडचण नाही. हे हेवी असं जातं आहे म्हणजे पीठ बनवण्यासाठी. याच्यामध्ये सुद्धा डाळी होतील, काही अडचण नाही. तर याची जी किंमत आहे हे 14 इंच जातं. मी परत सांगतो, 14 इंच कुरुंदाचं जातं आहे. याची किंमत जी आहे ही 5,000 रुपये कुरिअर खर्चासोबत आहे. ओके हो. आणि हे जे आहे काळ्या पाषाणमध्ये ह्याची सुद्धा बघू शकता पाय डिझाईन. हे 14 इंच जात आहे. 5,000 रुपये विथ कुरिअर आहे हे सुद्धा. अच्छा हा, विथ कुरिअर 5,000 रुपये. ओके या दोन्हीची किंमत लगभग सेम आहे. 5,000 विथ कुरिअर 14 इंच. ओके कुंटा तुम्हाला करून घ्यायचा आहे. कुंटा तुम्हाला हवा तसा लिंबाचा असेल, सागाचा असेल, खैराचा असेल, बावळीचा असेल, चंदनाचा असेल, जसा तुम्हाला हवा तसा तुम्ही करून घेऊ शकता. अच्छा त्या समोर दाखवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला घरपोच हव्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. हाय करू शकता, कॉल करू शकता. ऍड्रेस दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही घ्यायला आलेत तर कुरिअरचा खर्च जो आहे तो आम्ही मायनस करून तुम्हाला डिस्काउंट देऊ. ओके फारशा किमती कमी होत नाहीत. बऱ्यापैकी आमच्या किमती ह्या फिक्स आहेत. डिझाईन तुम्हाला चांगली मिळेल, दगड क्वालिटीचा मिळेल, चांगला मिळेल, खर निघणार नाही याची गॅरंटी आपल्याकडे राहील. कुरिअर खर्च सोबत घरपोच होतील. तुम्ही पुण्यामध्ये असाल, पिंपरी चिंचवडमध्ये असाल, अगदी पोर्टरने तुम्हाला तासात 2 तास सुद्धा आम्ही ह्या जाती पोच करू. तर खूप छान आहे बघा. हो. तर ह्याला इथं खाली स्टँड आहे बघू शकता. तर हो, इझी पाय वेने दिलेत तुम्ही त्याला. हो. उचलू शकता. तर हो. इझी आहे बघा. तर म्हणजे कसे पहिले जाते यायची तर त्याच्यामध्ये हे नसायचं. स्टँड नसायचं. हो. तर ही एक म्हणजे वैशिष्ट्य चांगलं आहे बघा याचं. तर सगळ्याच जात्यांना हे असं स्टँड आहे खाली. आता आपण समोर जे बघताय ना हे आहे वास्तू बाउल. इंग्लिशमध्ये याला वास्तू बाउल म्हणतात, मराठी भाषेमध्ये याला उरळी म्हणतात. खूप युनिक आणि नवीन प्रोडक्ट आहे. तसं पाहिलं तर जुनंच आहे, पण हे कोणी बनवत नाही. आम्ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेलं आहे. इंट्रोड्यूस करून फक्त 1 महिना झालेला आहे. दगडामध्ये आहे, प्युअर काळ्या पाषाणमध्ये आहे. अच्छा 1 महिना झालेला. तुम्ही बघू शकता याला इतका छान रिस्पॉन्स आम्हाला भेटलेला आहे. हे उरळी आहे. दगडामध्ये आहे बघा. हो, खूप पूर्ण सुंदर दगड आहे. आहे. पण 10 ते 12 किलोचं जवळजवळ वजन आहे. ओके साईज जर बघितला या बाजू ते या बाजू हे 1 फुटाचं आहे. 1 फुटाची ही उरळी आहे. सोबत आम्ही याला बघा दिवा दिलेला आहे. याच्यामध्ये तेल टाकून तुम्ही वात पण लावू शकता किंवा असं तुमच्याकडे मेणबत्तीचं असेल तर हा दिवा सुद्धा पेटवू शकता. त्याला एकदम वास्तू युनिक आहे. बाउल युनिक म्हणतात. आहे हो. एकदम डिझाईन. हे रिसॉर्ट्सला, फार्म हाऊसला, हॉटेल्सला एंट्री गेटवरती ठेवतात. ओके मोठमोठे फंक्शन असतील तेव्हा हे वास्तुबॉल अशा पद्धतीचा डिझाईन करून एंट्रीला ठेवतात. याचे फायदे असे की निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. ओके. यासाठी याला वास्तुबॉल म्हणतात. दुसरी साईज आहे याच्यामध्ये ही 10 इंच आहे. हे बघू शकता. अगेन हे पूर्ण 1 पीस आहे बरं का, जोडकाम कुठेच नाहीये. अच्छा. 1 पीस आहे. बघू शकता पूर्ण दगड आहे. तर ही 10 इंच आहे. याची जी किंमत आहे ही 2,600 रुपये कुरिअर खर्चासोबत आहे. आणि या वास्तुबॉलची जी आहे याची जी किंमत आहे 4,000 रुपये कुरिअर खर्चासोबत. थोडं ओके. क्लोजअप दाखवा परत एकदा. ही जी आहे 12 इंचीची वास्तुबॉल आहे, उरळी म्हणू शकता. 4,000 रुपये कुरिअर खर्चासोबत. आणि याची जी किंमत आहे 10 इंचाची 2,600 कुरिअर खर्चासोबत. ओके खूप छान आणि युनिक आहे. याच्यामधलं आणखी कमळाची डिझाईन असते, कमळाच्या फुलाची डिझाईन असते. हो त्याची किंमत 4,500 रुपये कुरिअर खर्चासोबत आहे. ते सुद्धा ऑन डिमांड आपण बनवून देऊ शकतो. ओके आता जे पाहणार आहोत ना हा एकदम माझा रनिंग आयटम आहे. इतकी याला डिमांड आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही. समोर बघू शकता हा असा 10 इंच 11 इंच आहे आणि असा हा 16 इंच आहे. हा आहे कपडे धुण्याचा दगड. भारतामध्ये प्रथमच आम्ही हा लॉन्च केलेला आहे. भरपूर ताईंची रिक्वायरमेंट होती की आम्ही जो कपडे धुतो हे पाटावरंड्यावरती धुतो, आम्हाला ते योग्य वाटत नाही. तुम्ही असं करा दादा, तुम्ही एक कपडे धुण्यासाठी खास दगड बनवा की ज्याच्यावरती आम्हाला बसून आंघोळ सुद्धा करता येईल आणि कपडे सुद्धा धुता येईल आणि काम झाल्यानंतर बाथरूम मध्ये बाजूला सुद्धा उचलून ठेवता येईल. तर तुम्ही बघू शकता हे वजनदार असा दगड आहे. 20 किलो वजन आहे. खाली पर्टिक्युलर पाय दिले, तुम्ही क्लोजअप दाखवा. रिअल दगड आहे. ओके 20 ते 22 किलो वजन आहे. बघू शकता जवळजवळ 1 फूट बाय 1.5 फूट म्हणता येईल, म्हणजे 11 इंच बाय 16 इंच आहे. व्यवस्थित कपडे धुण्यासाठी इथे टाके दिलेले आहेत. तुमचा कपडा स्वच्छ निघणार. आंघोळ करूला बसू शकता तुम्ही, लहान मुलं बसू शकतात, मोठी माणसं बसू शकतात, टाचा घासू शकता, कपडे धुवू शकता, काही करू शकता. आणि जो साईज पाहिजे ती आम्ही बनवलेली आहे. सर्वात फेमस आणि सर्वात जास्त चालणारा आहे आणि सहज आपलं काम झालं की उचलून असं बाजूला बाजूला ठेवायचं. तर अशासाठी हा तुम्ही
चौरंग म्हणू शकता. हा पाट्यासारखा दिसतो पण पाटा नाही, हा धुण्याचा दगड आहे. याचं एकच काम आहे धुणे. ओके. तर त्यासाठी वापरला जातो. खूप डिमांड आहे. जवळजवळ महिन्याभरात इतके आम्ही हे दगड विकतो आणि इतका हा फेमस आहे की बघायला नको. असा अजून एकही व्यक्ती नाही की त्याला हा दगड आवडलेला नाही. अच्छा, तर ट्रेंडिंग आयटम आहे. ट्रेंडिंग आयटम आहे, हेवी आहे, पिढ्यानपिढ्या चालणार आहे. हा जर धुण्याचा दगड तुम्हाला घरपोच हवा असेल हा सुद्धा मिळेल. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर, दुसऱ्या नंबरला कॉल करू शकता. खूप अशी युनिक डिझाईन केलेली आहे जेणेकरून कपडे स्वस्त निघतील, कपडे चोळता येतील व्यवस्थित. एकदम असं खरबडीत आहे. याच्यामध्ये एकदम व्यवस्थित तुम्ही कपडे धुवू शकता, कपडे स्वच्छ निघतात. आणि खाली स्टँड सुद्धा दिलेली आहे, इझिली तुम्ही साईडला ठेवू शकता. तर हा सुद्धा तुम्हाला भेटू शकतो. स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ऍड्रेस दिलेला आहे, येऊन घेऊन जाऊ शकता. आता व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये आपण तुळशी वृंदावनाबाबत माहिती घेऊयात. या बाजूला तुम्ही बघताय हे 2 फूट, 2.5 फूट आणि 3 फूट या 3 साईज मध्ये कोल्हापुरी पद्धतीचे ट्रॅडिशनल बंगलोसाठी तुळशी वृंदावन आहेत. कमळाचे आकाराचे तुळशी वृंदावन म्हणतात. त्याला खाली कमान असते बघू शकता आणि हे 4 पार्ट मध्ये येते. काही तुळशी वृंदावन असते ते 6 पार्ट मध्ये असतात. तर हे 2 फूट 2.5 फूट उंचीची तुळशी वृंदावन आहे. याची जी पडलेली किंमत आहे ही आहे 12,000 रुपये. ओके. याचे कुठली कुरिअर चार्ज आम्ही आता सांगत नाही कारण हे इथले चार्जेस आहेत. डिस्टन्स वाईज आणि साईज वाईज हे कुरिअर चार्ज वेगळे असतात. शक्यतो आम्ही हे कुरिअर नाही करत, हे बसनी पाठवतो आणि हे बस मधून लोक काढून घेतात. मोठमोठे शहर जे आहेत महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडिया असू दे, तर आम्ही बसची जिथं सुविधा आहे बसमध्ये टाकतो, तिथला ड्रायव्हरचा फोन नंबर पत्ता देतो आणि तिथून ते काढून घ्यावे लागतात. तर याची ओरिजिनल किंमत आहे 12,000 रुपये, कुरिअर वेगळे. त्याचबरोबर हे 2.5 फुटाचं आहे, हे 17,000 रुपये या बाजूचं. आणि हे जे आहे 3 फुटाचं आहे, याची किंमत आहे 19,000 रुपये. ओके. तर याच्यामध्ये गोमुखचं पण येतं या 3 फुटामध्ये, ते आहे 21,000 रुपये किंमत. अच्छा. आणि या बाजूला बघू शकता इथे पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये ताई की जागा खूप कमी असते. ओके. त्यांना गॅलरीच्या भिंतीवरती किंवा छोटीशी गॅलरी असते, तिथे थोडासा कट्टा करून त्यांना ठेवायचं असतं. हे तुळशी वृंदावन आहे. हे ट्रेंडिंग आयटम आहे, एकदम फास्ट मुव्हिंग आयटम आहे. याची जी किंमत आहे 8,000 रुपये आहे. कलर लावलाय आणि हे विदाउट कलर आहे. 1.5 फूट उंची आहे आणि वजन जवळपास 30 किलो आहे. हा, साधारणतः गॅलरीचा जो कठडा असतो, ग्रिल असतो, ते ग्रिल मध्ये पण ठेवता येतं. ग्रिल आरामात हे वजन कॅरी करतं. आणि ग्रिलच्या बाजूला जर बाल्कनीचा कठ्ठा असेल त्याच्यावर सुद्धा आरामात बसतं. हा 10 इंचचा आहे, 10 इंचचा रुंदी आणि उंची आहे 1.5 फुटाची. दिवा ठेवायला मस्त गेला, देवळी केलेली आहे. याच्यासोबत एक दिवा छोटासा असतो, तो फ्री मध्ये मिळतो आणि खूप डीप आहे. वरून दाखवू शकता तुम्ही. जेवढी याची उंची आहे तेवढे ही खोलगड आहे आतमध्ये बघू शकता. भरपूर माती बसते आणि झाड याच्यामध्ये डायरेक्ट लावायचं आहे. हा, तर हे तुळशी वृंदावन परत सांगतो, याची जी किंमत आहे ही 8,000 रुपये आहे. कलरवाली घ्या किंवा विदाउट कलर घ्या, याची किंमत 8,000 रुपये आहे. ट्रान्सपोर्ट वेगळं आहे, पुण्यामध्ये पोर्टरने पोहोचवेल, काही अडचण नाही आहे. हे छोटंसं, मात्र हे जे मोठे आहे त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि तुमच्या जबाबदारीवरती घेऊन जायला लागेल. पुण्यातले जे लोकांना आणि जे बाहेर गेले असतील त्यांना आपण लक्झरीनं पाठवून, काही अडचण नाहीये. कारण हे स्कूटीवरती कॅरी होण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हे फक्त पोहोचू शकेल आम्ही, बाकीच्या वस्तूसाठी तुम्हाला इथं यावं लागेल. ओके. तर खूप छान कलेक्शन दाखवलं दादा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.